नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा आणि आज मी तुम्हाला मटण रस्साची रेसिपी दाखवणार आहे. तर काही नाही, हे मी ऑलरेडी करायला घेतलं आहे, पण त्यामध्ये काही जास्त प्रोसेस केली नाही. मटण घेतलं आहे, ठीक आहे, 1/2 किलो मटण आहे हे. आणि मी काय केलं आहे, लसूण घेतली आहे, साधारण अर्धा लसणीचा कांदा घेतला आहे, कढीपत्ता, मिरची थोडीशी आणि कोथिंबीर असं ठेचून घेतलं आहे, आलं वगैरे त्याच्यामध्ये घेतलं, थोडंसं ठेचून घेतलं आहे ते. आणि ते हळदीवर जे आहे ना फोडणीला घातलं आणि त्याच्यावर मग मी हे मटण आहे ना ते परतायला चालू केलं आहे. छान परतून घेतलं आणि त्याला तेल सुटायला पाहिजे. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की चांगलं तेल सुटलं आहे, ठीक आहे. आणि आपण ते छान परतून घेणार आहोत. थोडा वेळ तरी आपण असे परतून घ्यायचं आहे. आणि मग यात ना आपण पाणी टाकूया. पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 2.5 ग्लास मी इथे पाणी टाकलं आहे, ठीक आहे. आणि आपण आता ह्याचं झाकण जे आहे लावून घेऊयात. हे बघा, हे असं पाणी टाकले, मग आपण आता त्याचं झाकण लावून घेऊयात. ठीक आहे. आणि आता मस्त याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. आपण 4-5 तरी शिट्ट्या करून घेऊयात, ठीक आहे. आता आपण हे गॅस मोठा करून ठेवला आहे आणि दुसऱ्याच बाजूला पॅन ठेवला आहे मी. आणि त्याच्यामध्ये मी आता काय करणार, थोडंसं तेल टाकते आणि आपण याच्यावर जे आता मी तुम्हाला सामान दाखवेन ते आपण याच्यामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहोत. आपण हे वाटण तयार करतोय त्याच्यासाठीचं. तर मी इथे कोथिंबीर घेतली, कढीपत्ता, कांदा, लसूण, आलं, तर आता हे मस्तपैकी आपण परतून घेतलंय, ठीक आहे. आणि त्यामध्ये मी एक स्पाइससाठी एक मिरची ॲड केली आहे. आणि जवळपास म्हणजे असं ना थोडंसं काळसरच करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा जो रंग आहे तो असा काळसर येईल. थोडासा आपल्याला टेक्स्चर जे घ्यायचं आहे ते थोडंसं ठीक, आणि कलर जो आहे तो आपल्याला काळपट येईल असं, कारण त्याच्याने तो दिसतो एकदम टेम्पटिंग. आता आपलं वाटण रेडी आहे. आपण ते मिक्सरला लावून घेऊयात. बघा कसं काळसर दिसतंय. मिक्सरला लावून घेते मी. आणि हे अशा प्रकारे दिसणार आहे. जास्त काही बारीक केलं नाही. हे बघा, हे असं असलं पाहिजे. आता आपण याचं झाकण ओपन करून घेतोय. हे अशा प्रकारे दिसणार आहे. बघा, हे आत्ताच दिसताना किती टेम्पटिंग दिसतंय. आता आपण काय करायचं आहे माहिती आहे का, ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत. आता इथे मी कांदा, टोमॅटो परतायला टाकले आहेत तेलामध्ये. आणि आपण काय करणार आहोत, ते जे मटण आहे त्याच्या फोडी याच्यामध्ये सगळं टाकून घेणार आहोत. आधी आपण काय करूया, त्याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ना ॲड करा. तुम्हाला वाटतं हे करपलं, पण ते करपलं नाही आहे. आपल्याला काळसरच रंग आणायचा आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं. मी इथे मटण मसाला आणि चिकन मसाला वगैरे असं आपल्याला जे काही टाकायच्यात मसाले टाकून घ्यायचे. आणि गरम मसालासुद्धा ॲड करायचा त्याच्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात म्हणजे ते जळू नये, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण मटणाच्या फोडी टाकून घेऊयात आणि त्या आपण परतून घेऊयात चांगलं तेल सुटेपर्यंत.
तिखट टाकलंय. हे बघा कसं मस्त लाल काळं असं दिसतंय आणि त्याला तेल पण सुटत चाललंय. मटणाच्या फोडी टाकून घेतल्यात मी. आणि ॲक्च्युली हे आपण अशा पद्धतीने शिजवलं ते शिजवलं ना की ते चांगलं शिजतं सुद्धा. आता आपण काय करूयात, परतून घेऊयात छान ते. मस्त छान रंग येणार आहे त्याचा. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेऊयात. जे आपण वाटण केलं आहे मगाशी ते वाटण टाकायचं आणि पुन्हा ते थोडंसं परतायचं त्याच्यामध्ये. सगळं टाकून घेतलं आपण याच्यामध्ये आणि पाणी जे त्याच्यामध्ये होतं ना ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. जे आपण त्याच्यामध्ये मटण शिजवलं होतं ते पाणी. आता आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकण्याची गरज लागणार नाही बिकॉज आपण ते ऑलरेडी शिजवून घेतले. आपल्याला ज्याप्रमाणे त्याची थिकनेस हवी आहे, त्याची कन्सिस्टन्सी हवी, आपल्याला रस्सा जसा घट्ट हवा आहे की पातळ हवा आहे त्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. त्यात मी थोडं अजून पाणी टाकलं आहे. आता मी पुन्हा 2-3 शिट्ट्या घेणार आहे जेणेकरून मस्तपैकी ते वाटण आणि जो मसाला हे सगळं मिक्स होऊन येईल छान आणि त्याची एक छान टेस्ट येईल. शिट्ट्या झाल्यानंतर आता ते मस्तपैकी आपण गार करून घेतले आणि आता आपण ते काढतोय. डॅन. खूप सुंदर असा त्याचा कलर आलेला आहे. आय होप सो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण तो तसाच दिसत असेल जसा मला खरा दिसतोय. आणि त्याचा थिकनेस पण मला जसा हवा तसाच आलेला आहे आणि ते छान शिजलं पण असं. हे बघा, आपण आता ते काढून घेऊयात मस्तपैकी एका डिशमध्ये. बघा त्याचा कलर किती सुंदर येतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटेल ना. हे बघा छान असा कलर आलेला आहे त्याला. तुम्हाला मी वाढून दाखवते आता. मस्तपैकी फुललेला असा राईस, अनियन आणि हा मटणाचा रस्सा. गरम गरम आहे त्यामुळे मी असं थोडंसं आरामात करते. माझ्या लेकीला विचारूया की तिला आवडतोय का. ॲक्च्युली तिचा मूड नाही आहे, रडत होती ती, त्याच्यामुळे ती आय थिंक सो काही कॉम्प्लिमेंट देणार नाही, पण तिला मटण खूप आवडतं. हे मस्त प्रॉपर अगदी शिजलेलं आहे. हा कसं झालं आहे आपण माझ्या हजबंडला विचारूया त्यांना कसं वाटतंय ते. एक नंबर आहे, अतिशय सुंदर.
खूपच टेस्ट चला तर मग हे टेस्टीवाला एकदम जेवायला या. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.